श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 8. या कथेच्या वाचनाने संतती विद्वान होईल व शनी प्रदोषाचे फळ मिळेल. तर चला आपण कथेला सुरुवात करू. गंगा यमुना नदीच्या काठावर कुरवपूर नावाचं क्षेत्र आहे. त्या गावात एक वेदशास्त्रज्ञ ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव होते अंबिका. ब्राह्मणाचा लौकिक फार मोठा होता. घरात संसार सुखानं चालला होता. तरीसुद्धा त्यांना एक चिंता दोघांना अस्वस्थ करी. ती अशी की त्या दोघांना होणारी मुलं जगत नसत. पुढे एक मुलगा झाला. तो हळूहळू वाढत होता. 7-8 वर्षाचा झाला, पण तो फार मतिमंद होता. मुलाची मुंज झाल्यावर तो सुधारेल असं वाटलं, पण सारं फुकट. घरी वडील शिकवीत, पण त्याच्या ते लक्षातच राहत नसे. वडील शिक्षा करीत, मारीत. मुलगा रडे. आईला वाईट वाटत असे. तिने नवऱ्याला सांगितलं, यापुढे मुलाला मारण्याचं थांबलं नाही तर मी जीव देईन. त्यामुळे पुढे मारणं थांबलं. ब्राह्मणाचा निरुपाय झाला. मानसिक चिंता व किरकोळ आजाराचे निमित्त होऊन तो ब्राह्मण हे जग सोडून गेला. पत्नीला फार दुःख झालं. एक एक दिवस ती कष्टाने काढत होती. मुलाला ते दिसत होतं, पण काहीच उपयोग होत नव्हता. आपल्या दुर्दैवी अवस्थेमुळेच आईला फार त्रास होतो हे मुलाला कळत होतं, म्हणून तो आपलं घर सोडून बाहेर जायला निघाला. त्याच्या मागे आई घराबाहेर पडली. दोघंही गंगेच्या तीरावर आले. गंगेत बुडी मारून ती दोघे प्राण देणार होती. ती दोघे नदीत उतरलीत. त्याचवेळी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी नदीवर आंघोळ करायला आले होते. त्यांनी ते दोघांना पाहिलं. दोघांची आस्तेने चौकशी केली. ती दोघे प्रवाहातून बाहेर आलीत. त्यांनी सारी हकीकत स्वामींना सांगितली. ती ऐकून त्यांना कीव आली. आत्महत्या करणं हे पाप आहे. तुम्ही आत्महत्या करू नका असं त्यांनी त्या दोघांना सांगितलं. मुलाची आई म्हणाली, आम्ही काय करू, कसं जगू? पुढच्या जन्मी तरी मला सुलक्षणी व विद्वान मुलगा व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. पण काही उपाय असेल तर सांगाल का? स्वामी म्हणाले, तुम्ही शनी प्रदोषाच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी शनिवारी त्रयोदशी असेल त्या दिवशी शंकराची मनोभावे पूजा करा. प्रार्थना करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. काही काळजी करू नका. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती ऐका. पूर्वी उज्जैन नगरात चंद्रसेन नावाचा एक राजा होता. त्याचा मित्र मणिभद्र हा मोठा शिवभक्त होता. शंकराने एकदा प्रसन्न होऊन त्याला एक तेजस्वी मणी दिला होता. त्या मण्याचा प्रकाश ज्या धातूवर पडे तो धातू ताबडतोब सोन्याचा बनत असे. माणसाचे सर्व मनोरथ पूर्ण होई. त्यामुळे मणिभद्राची प्रसिद्धी आपोआप वाढली. तो मणी मिळवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. काही लढाया देखील झाल्या, पण शत्रूला तो मणी कधीच मिळवता आला नाही. आलेल्या राजाला हात हलवत परत जावं लागलं. शनिप्रदोषाच्या दिवशी भद्रसेन शिवलिंगाची पूजा करीत बसला होता. पूजा पाहायला खूप लोक आले होते. गोपी व गवळी यांनी खूप गर्दी केली होती. ती अंधारी रात्र असून घरात त्या मण्यामुळे लखलखीत प्रकाश पडला होता. बाहेर गडद अंधार होता. पूजा रात्री उशिरापर्यंत चालू होती. गवळी मंडळी व मुलांच्या माता मुलांना घरी नेण्यास आल्या. आईबाप बऱ्याच मुलांना घरी घेऊन गेले, पण एक मुलगा मात्र हट्टाने तिथेच बसला होता. आई त्याला घरी न्यायला आली होती, पण तो गेलाच नाही. आई रागावली. तिने त्याला ओढले, पण त्याचा निग्रह कायम होता. तो जागचा हालेना. त्याचं रडणं थांबेना. शेवटी तो मूर्छा येऊन जमिनीवर आडवा पडला. थोड्याच वेळात हे जग सोडून गेला. इतक्यात श्री शंकर त्या ठिकाणी अवचित अवतरले. मुलाला धीर दिला. त्याची निष्ठा पाहून ते मुलाला म्हणाले, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुझी कीर्ती जगभर पसरेल. आणि याच गवळीवाड्यात पुढे कित्येक वर्षांनी विष्णूंच्या रूपाने श्रीकृष्णाचा जन्म झाला. आणि ह्या श्रीकृष्णाची माहिती तुम्हाला त्यांच्या पुस्तकात अधिक वाचता येईल. श्रीपाद श्रीवल्लभांनी ही कथा मुलाच्या आईला सांगितली. तिने व तिच्या मुलानं स्वामींना भक्तिभावाने नमस्कार केला. मुलाने स्वामींच्या चरणी मस्तक टेकलं. स्वामींनी त्याच्या मस्तकावर आपले दोन्ही हात ठेवले व त्याला आशीर्वाद दिला. यापुढे तुझी सर्व चिंता संपली. घरी जा आणि आईसह सुखाने राहा. मुलाच्या आईचे डोळे अश्रूंनी भरून आले. त्या अश्रूंचे काही थेंब स्वामींच्या चरणी पडले. स्वामींची प्रसन्न व तेजस्वी मूर्ती पाहताना त्या माऊलीचे दोन्ही हात आपोआप जोडले गेले. मूळचा मतिमंद मुलगा खूप शिकला, विद्वान झाला. त्याची कीर्ती वाढली. पुढे लग्न झालं, मुलं झाली व संसार देखील सुखाने चालू होता. इति श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 8 समाप्त. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.